दिवाळी दसरा म्हटला की आपण ना घरातली सगळी साफसफाई करतो. मग घर, भांडी, कपडे सगळं सगळं काही साफसूफ करतो. परंतु सगळ्यांच्याच घरी आजकाल ना हे अशा स्लायडिंगच्या विंडोज आहे आणि त्याच्यामध्ये स्लायडिंगच्या जे खालची जी जागा असते ना ती जी खूप कमी स्पेस असतो त्यामध्ये की आता आणि त्यामध्ये धूळही खूप जास्त प्रमाणात होते आणि ते काढायचं म्हटलं ना तर खूप किचकट ती वाटायला लागते. कारण की त्यामध्ये आपण हात घालू शकत नाही किंवा आपल्या झाडूनी काही त्यातला जे काही कचरा किंवा धूळ आहे ती काढू शकत नाही. कारण हा स्पेस खूप कमी असते. आपले फिंगरसुद्धा त्याच्यामध्ये जात नाही आणि ते साफसफाई करायला ना खूप त्रास होतो. म्हटले मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की हे कसं काय यातली जी काही घाण आहे ती कशी काढायची. तुम्हालासुद्धा कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल की हे जे काही स्लायडिंगच्या विंडोज आहे त्याची खालची ती जी असते स्लायडिंगची जी छोटी स्पेस असते तिची घाण किंवा जी काही धूळ झालेली आहे ती कशी काढायची. तर बऱ्याच दिवसापासून विचार करत होते आणि तिथं धूळही खूप झाली होती. मी माझ्या मिस्टरांच्या खूप मागे लागली होती बऱ्याच दिवसापासून की ते विंडो मला साफ करून द्या आणि या गोष्टीवरून आमच्यात बऱ्याचदा म्हणजे किचकिच झाले की करून देतो पण त्यांनी काही केली नाही. मग मी एक दिवस असं ट्राय केलं. त्या साईडनं तुम्ही बघितलं मी ते क्लीन केलेलं आहे आणि या साईडचं ना म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते म्हणून मी या साईडचं हे साफ करायचं राहू दिलं. मग नंतर हा व्हिडिओ जो आहे हा मी शूट केला. म्हटलं चला माझ्यासारख्या होममेकर ज्या काही आहेत ना त्यांना साफसफाई घराची करताना हे सुद्धा विंडो साफ करायचं खूप मोठं अवघड काम वाटतं त्यांच्यासोबत शेअर करा. तर मग विंडोना आधी छानपैकी झाडूनी क्लीन करून घेतली. कारण की तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांनाच की आपण ना कितीही क्लीन केलं ना तरीही धूळ ही होतेच. मग आठवड्यातून जरी आपण केली ना तरीही. तर त्याच्यासाठी विंडो क्लीन करायसाठी आपल्या घरी न्यूजपेपर असेल किंवा एखादं बुकचं पेपर कुठलाही पेपर जर असेल ना तर तो घ्यायचा. त्याचे 2 तुकडे करायचे. छोटे तुकडे केले तरी चालेल आणि एक जो पेपर आहे त्याचं छानपैकी रोल करून घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचं आणि दुसरा एक छोटासा पार्ट जो आहे कागदाचा तो ही जी काही मधली स्पेस असते ना त्यामध्ये आपल्याला टाकायचं. त्याआधी आपण ना त्यामध्ये जी काही धूळ आहे ती काढून घेऊया. तर ही धूळ ना आपल्याला एका ठिकाणी जमा करायची. म्हणजे ते पूर्ण स्लायडिंगमध्ये जे काही आहे घाण किंवा धूळ जे काही असेल ना ते सगळं एका ठिकाणी आपल्याला असं ओढून एका ठिकाणी जमा करायचं. आता याच्यासाठी तुम्ही काही पण यूज करू शकता ते धूळ काढायसाठी. तर मी या पेपरचे जे काही मी रोल बनवून घेतला आहे तर त्यानेच मी तो जमा करते कारण की तो इझिली त्यामध्ये जातो. आता तुम्ही यामध्ये ना ब्रशसुद्धा यूज करू शकता. आपले पेनचे ब्रश असतात ना तोसुद्धा यूज करू शकता किंवा आपला हेअर डायचा जो काही ब्रश असतो ना जुना वगैरे झालेला असेल तर तोसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर हा जो काही पेपर आहे हा स्लायडिंगमध्ये असा ठेवायचा आणि जी काही धूळ जमा केलेली आहे ती असं आता एका हातीनं मी फोन पकडलेला होता कारण की इथं काही आपलं जे काही ट्रायपॉड वगैरे ते काही बसत नव्हतं आणि व्यवस्थित दिसतही नव्हतं. मग एका हाताने फोन पकडून हे असं ओढते पण ते काही जमत नव्हतं. पण तरी मी ट्राय केला तुम्हाला दाखवण्याचा. तर हे असं त्यामध्ये दोन्ही हात जर का यूज करून मग म्हटलं असंच खिडकीमध्ये कुठेतरी लटकवलं मी आणि हे बघा एका ठिकाणी आपण जो पेपर टाकलेला आहे ना त्यामध्ये जी काही घाण किंवा धूळ जमा केलेली आहे ती त्यामध्ये अशी एका साईडनं जमा करून त्यामध्ये टाकू शकतो आपण आणि नंतर मग आपण ते साफ करू शकतो. तर ही टेक्निक ना खूप छान आहे आणि इझिली 10-15 मिनटात तुमची विंडो ना खूप छान क्लीन होईल. त्यामध्ये धूळ पण राहणार नाही. कारण की हे धूळ ना आता की ह्या विंडो अशा असतात ना की जिथं आपण बसतो किंवा आपला सोफा असतो किंवा त्या सोफ्यावर चढून आपली मुलं ते विंडोतून बघतात तिथं हात ठेवतं. माझा दक्ष नेहमीच तसा करतो. तर मला ते खूप अर्जंट होतं की ते सगळी जी काही घाण धूळ झालेली आहे ना ते काढणं. म्हणून मी असा बऱ्याच दिवसापासून विचार करत होते. तर मग फायनली मला ही एक आयडिया सुचली आणि मग घेतला पेपर आणि सगळे काही जी काही त्या स्लायडिंगमध्ये जी काही धूळ वगैरे जी काही झालेली होती ते सगळं काही काढून घेतले आणि इतकी धूळ जमा झालेली होती कारण की जेव्हापासून आम्ही फ्लॅटमध्ये राहायला आलो ना तेव्हापासून काही हे विंडो मी साफ केलेल्याच नव्हत्या. बाकीची साफसफाई चालली होती पण बऱ्याच दिवसापासून मी विचारतच होते की कसं करायचं. आता यासाठी विंडो साफ करण्यासाठी जे काही टूल्स मिळतात ना ते खूप महागडे असतात, एक्सपेन्सिव्ह असतात
किंवा हे विंडो साफ करण्यासाठी ना वर्करसुद्धा येतात, पण त्यांनासुद्धा पैसे आपल्याला द्यावेच लागणार आहे. म्हणून आपणच जर का असं घरच्या घरी थोड्या थोड्या दिवसातून, आठवड्यातून, महिन्यातून जर का असं घरी साफसफाई केली ना, तर त्या स्लायडिंगमध्ये जास्त घाणधूळ होणार नाही. आता आम्ही यायच्या आधीपासूनही त्या विंडोज ना बंदच होत्या ॲक्च्युली. काय माहिती आधी जे रेंटवर राहत होते ते ओपन करतही होते की नव्हते. आणि त्याची बाहेरची जी काही जाळी आहे ना ती अर्धी तुटलेली आहे, त्यामुळे सुद्धा ते करत नसतील. परंतु साफसफाई मला वाटतं करायला पाहिजे. मग आता बऱ्याच दिवसापासून मी या विचारतच होते की ते जाळी मी आधी तोडून टाकली, कारण अर्धवट होती आणि त्याचा काही एवढा उपयोग होत नव्हता, म्हणून मी ते सगळी कट करून टाकली. आणि ही सगळी धूळ जी काही झाली होती बघा, किती सारी धूळ झालेली आहे. विंडोच्या बाहेरसुद्धा तुम्ही बघू शकता किती सारी धूळ आहे. आणि हे बघा मी या डब्यात किती सारी धूळ काढलेली आहे. आणि मलाच कसं तरी वाटत होतं की इतके दिवस मी का काढलं नाही, कारण की एवढी धूळ मी कधी जमू देत नाही. आणि हे बघा छानपैकी मी सगळी धूळ काढलेली आहे. आता यामध्ये काही ना काही डाग पडलेले आहेत, तर तुम्ही ना पाणी घेऊ शकता, डिटर्जंट घेऊ शकता, कुठलंही तुमचं वॉशिंगचं पावडर घेऊ शकता पाण्यात टाकून. नंतर जे की आपल्याकडे स्क्रबर असतं ना, बरेचदा भांड्यासाठी जे की आपण सोप यूज करतो ना, त्यामध्ये असं स्क्रबर येतं. आता हे बऱ्याच दिवसाचं आहे माझ्याकडे, ते नरम पडले, तर त्यामध्ये टाकून ते इझिली जातं आणि त्यामध्ये पाणीसुद्धा ऑब्झर्व होतं, तर ते सगळं निघून जातं. आणि त्यामध्ये जर का काही घाण किंवा धूळ वगैरे राहिली असेल ना, तर ते सुद्धा त्याच्यासोबत निघून येतं. तर याच्यासोबत ना मी हा बघा टूथब्रश दिसत असेल, मी म्हटलं हा ट्राय करून बघू आपण, पण तो सुद्धा त्याच्यात काही जात नव्हता, कारण ते स्पेसेस खूप कमी आहे. त्यामध्ये काही पण म्हणजे असं आपण विचार करतो ना की हे घालून ते क्लीन करू, पण ते नाही होऊ शकत. तर मग हे अशा प्रकारे जी काही आयडिया सुचली ना त्यानुसार मग मी हे असं क्लीन करून घेतलं. आणि छानपैकी यामध्ये ना तुम्ही जे काही क्लिनिंग स्प्रे असतो किंवा ते कोलीन असतं ना, ते सुद्धा यूज करू शकता. आता ते माझं तर संपलं होतं, म्हणून मी जे काही आपलं डिटर्जंटची पावडर म्हणा किंवा भांड्याचं साबण जरी यूज केले ना तुम्ही, तरीसुद्धा निघून झाले. त्यानंतर मग म्हटलं चला हा तो आता विंडोच्या जे काही काच आहेत ना ते सुद्धा क्लीन करून घेऊया. आणि पटापट तेच मग स्क्रबर फिरून, आता मी कोलीनं साफ करत असते, पण ते माझं संपलं. यावेळेस डीमार्टमधून काही आणायचं मी विसरलेच, मग आता यावेळेस मी यानंच क्लीन करते. तर अशा प्रकारे घरच्या घरी ना काही जुगाड लावून कमी खर्चात आपण ना करू शकतो, कारण की प्रत्येक वेळी पैसेच खर्च करण्याची काही गरज नसते आणि खूप मोठ्या साहित्याची गरज नसते. जे काही घरी अवेलेबल असते त्यानेच आपण क्लीन करू शकतो. नंतर मग असंच एका कापडाने पुसून घेतलं. जे काही आपल्या घरात कपडे पडलेले असतात की आपल्याला ते फेकून द्यायचे असतात, पण ते फेकून देऊ वाटत नाही, तर मग त्याचा असंच काहीतरी पुसण्यासाठी यूज करायचा, म्हणजे ते यूजसुद्धा होतात आणि नंतर मग ते फेकलेसुद्धा जातात. नाहीतर तसंच ढीग आपल्या घरात पडून राहतो आणि ते मग तसे चांगले कपडेसुद्धा आपल्याला फेकून देऊ वाटत नाही. तर मग असं छानपैकी कपड्यांनी पुसून घेतलं आणि फायनली माझी विंडो जी आहे ना ती सगळी क्लीन झाली. आता मी पूर्ण विंडो तुम्हाला दाखवत नाही, कारण की इथं या विंडोचं जे काही लोखंडाचं हे आहे ना रॉड, तर त्याला माझ्या डक्सचा झोका बांधलेला आहे, तर तो झोपलेला आहे इथंच. आणि आता पूर्ण मी तुम्हाला काही दाखवत नाही, पण जेवढी स्पेस मी म्हणजे क्लीन केली, आधी एका साईडची केली होती आणि आता एका साईडची, तर फक्त मी तुम्हाला तेच दाखवते. तर बघा तरीही ना कोपऱ्याला बघा स्लायडिंगच्या थोडंसं आहे, तर मग मी ते नंतर ब्रशनं काढून घेतलं आणि छानपैकी विंडो माझी क्लीन झाली. कारण की इथंच माझा एक बेड आहे छोटा, तर त्याच्यावर दक्ष चढतो माझा आणि बऱ्याचदा त्याच्यावर उभा राहतो, कधी त्याच्यात हात घालतो, तर मला खूप अर्जंट होतं हे करणं. तर तुम्हीसुद्धा. आणि हे बघा लास्टली ना मी आपलं जे काही विम बारचं हे असते ना भांडे घासायचं साबण, तर त्यांनी मग क्लीन करून घेतलं आणि छान निघालं, पांढरं शुभ्र निघालं. तर नेहमी जर का आपण करत गेलो, तर बरेच दिवस झाले मी यायच्या आधीसुद्धा ही खिडकी अशीच होती, पण म्हटलं चला आपण करून घेऊ, आपण राहतो तर आपणच क्लीन करायला पाहिजे. तर म्हणून मग मी छानपैकी अशी क्लीन करून घेतली. तुम्हीसुद्धा महिन्यातून जरी एकदा क्लीन केलं ना अशा प्रकारे, तर छान राहतील हे स्लायडिंग. आता नेहमीच मी असंच क्लीन करत जाईल, तुम्हीसुद्धा असं ट्राय करू शकता. तर चला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच युजफुल ठरला असेल असं मला वाटतं. तर पुन्हा भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत
बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचं जे काही मोटिवेशन आहे ते मला मिळत राहील आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.